नमस्कार मंडळी, आज आपण बघूया झटकीपट होणारी वांग्याची रस्सा भाजी। याला कुठल्याच प्रकारची काहीही पूर्वतयारी लागत नाही आणि ही भाजी बनवून तुम्ही टिफिनला देऊ शकता, चपाती भाकरी पुरी सोबत खाऊ शकता। अतिशय छान लागते। त्यासाठी बघा, एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। साधारणपणे 1.5 ते 2 डाव तेल इथे घेतलेलं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात। मोहरी जिरी हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मोहरी छान फुटली की त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत, म्हणजे जिरे पण आपल्याला चांगले फुलू द्यायचे आहेत। आता बघा, जिरी मोहरी टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। खूप जास्त ब्राऊन करायचा नाही, गुलाबी रंगावर आपल्याला हा जो कांदा आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळेला वांग्याची भाजी करत असताना त्याला वाटण वगैरे आपण बनवतो, पण बघा या भाजीला वाटण वगैरे करण्याची गरज नाही। आपण खूप जास्त वेळ न घालवता ही भाजी झटकीपट करू शकतो। यामध्ये बघा, थोडीशी चव आपल्याला वाढवण्यासाठी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी घेतलेला। आता एवढे 3 जे जिन्नस आहेत ते पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि हे आपल्याला परतायचे आहेत। अशा प्रकारे साधारणपणे 2 चमचे भरून हे मी टाकलेलं आहे। तर असं जे सुक्कं जे वाटण आहे तर ते तुम्ही करून ठेवू शकता आणि तुम्ही आयत्या वेळेला हे वाटण वापरू शकता। तर आता यामध्ये बघा, हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर यामध्ये घरगुती कोणताही काळा मसाला असेल किंवा तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो तुम्ही टाकला तरी चालेल। काळा मसाला नाही आहे तर लाल मिरची पावडर 2 चमचे टाका। तिखटाचं प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता यामध्ये। आता वांगी बघा, चिरून घेतलेली आहेत, पाण्यामध्ये ठेवलेली, आणि वांगी चिरल्यानंतर या फोडींना आपल्याला एक असा उभा काप लावायचा, म्हणजे छानपैकी रस्सा आतपर्यंत मुरतो। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे। आता कूट टाकल्यानंतर बघा, 1 चमचा भरून गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकणार आहे। चांगला थिकनेस गव्हाच्या पिठामुळे येतो। गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही 1 चमचा बेसन पीठ वापरू शकता किंवा मग ज्वारीचं पीठ टाकलं तरीही चालेल। फक्त आपल्याला थिकनेससाठी जी ग्रेव्ही आहे किंवा रस्सा आहे तो थोडासा घट्टसर होण्यासाठी टाकायचा आहे। आता यामध्ये 1 डाव भरून तेल मी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी ही वांगी जी आहेत तर या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत। आता अशा प्रकारे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकूया। भाजी शिजण्यासाठी तुम्ही यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकू शकता। आता बघा, जर तुम्हाला थोडीशी घट्टसर ग्रेव्ही किंवा रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी ठेवू शकता, आणि तुम्हाला जर अगदी आमटी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता, म्हणजे जसा तुम्हाला रस्सा घट्ट हवा आहे किंवा आमटी हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी अधिक केलं तरी चालेल। बघा, छानपैकी उकळी काढून ही वांगी आपण शिजवून घेतलेली आहेत आणि इथे वांग्याची झटपट होणारी रस्सा भाजी तयार आहे।